ध्यानी मनी स्वप्नी स्वामी चक्रधर, ध्यानी मनी स्वप्नी स्वामी चक्रधर, आमचे गोसावी कैसे नागर, आमचे गोसावी कैसे नागर. सर्व अच्युत गोत्रीय परिवारास राम फाजगेचा सादर दंडवत प्रणाम. मंडळी, आज आपण तपस्विनी महादायिसा उर्फ आऊसा महदंबा मासोपवासिनी यांचे जीवन चरित्र श्रवण करणार आहोत. महादायिसा यांची सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींना कशा प्रकारे भेट झाली, कशा प्रकारे त्या सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या सन्निधानात आल्या, कशा प्रकारे त्या जिज्ञासू होत्या, कशा प्रकारे त्यांचे मन परिवर्तन होऊन त्यांचा जो प्रवास आहे ते एक साधी स्त्री पासून ते संन्यासी या तपस्विनीपर्यंत त्यांचा जो जीवनक्रम आहे, त्यांची जी भेट कशा प्रकारे कोणकोणत्या स्थानावर झाली आणि त्यांच्या वेधाला कारण, बोधाला कारण आणि अनुसरण आणि त्यांचे कार्य या व्हिडिओमध्ये आपण ऐकणार आहोत, श्रवण करणार आहोत. तर मंडळी, करूया आपण या व्हिडिओला सुरुवात. महादायिसा म्हणजेच मराठी आद्य कवयित्री. त्यांची पहिली भेट सिन्नरला दवना पर्व साजरे करण्याचा त्यांचा योग आला. पाटोद्याला तांदळाची खीर, शेवयाचा भात त्यांनी उपहार करून सर्वज्ञांना अर्पण केला. भडगाव या स्थानावर महादायिसांनी सर्वज्ञांना वस्त्र अर्पण केले आणि स्वामींनी त्या वस्त्राचा स्वीकार केला. जालनाला वास्तव्य असताना महादायिसाने वड्यांचा उपहार सर्वज्ञांना अर्पण केला. या भाग्यवान भक्ताला दिवाळीचा सण स्वामी सोबत साजरा करण्याचे भाग्य लाभले. रानजोगेश्वरीला तसेच डोमेग्रामला असताना सर्वज्ञांनी महादायिसांना संपूर्ण ब्रह्मविद्याशास्त्राचे निरूपण केलेले आहे. 84 नरकाचे निरूपण स्वामींनी डोमेग्रामला केलेले आहे. डोमेग्रामलाच महादायिसांनी श्वेत उपहार सर्वज्ञांना अर्पण केलेला आहे. पैठणला असताना स्वामी तुम्ही राजकुमारे की असे त्यांची प्रशंसा करतात. श्री क्षेत्र बेलापूर येथे महादायिसांचे अनुसरण झाले आणि अशा या जिज्ञासू तपस्विनी महादायिसांचा शेवटी नवगावला कशा प्रकारे देहांत झाला, असे संपूर्ण जीवनचरित्र महादायिसांचे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. नागदेवाच्या खांद्यावरी करू राजा चक्रधरू बिजे करी, सोने सळा सेला नेसला मालगंठी, माहिया आला भेटी प्रभूचिये, माहिया आला भेटी प्रभूचिये. अशा त्या काव्य रचणाऱ्या आद्य कवयित्री महादायिसा सर्वज्ञांना जिजी मार्गासी कवन आदी या प्रश्नापासून या पंथामध्ये सुरुवात करणाऱ्या या महादायिसा, ज्याप्रमाणे साधनदात्याने निळभट्ट भांडारेकरांचा मनोरथ पूर्ण केला, त्याचप्रमाणे सर्वज्ञांनी महादायिसाचा वस्त्राचा स्वीकार करून भडगाव या स्थानावर त्यांचा मनोरथ पूर्ण केलेला आहे. आम्हासी आमचे गोसावेची होतू अशा म्हणणाऱ्या त्या महादायिसा आनंदाची दिवाळी हिवरळीला, महदंबा ओवाळीते स्वामीला. आनंदाची दिवाळी हिवरळीला, आनंदाची दिवाळी हिवरळीला, महदंबा ओवाळीते स्वामीला, महदंबा ओवाळीते स्वामीला.
अश्विन मासात दिवाळी आली, महदाईसाने विनंती केली. भक्तिजनांसह अवसर झाला, भक्तिजनांसह अवसर झाला, महदंबा ओवाळीते स्वामीला, महदंबा ओवाळीते स्वामीला. अशा या भाग्यवान भक्ताला साधनदात्यासोबत दिवाळीचा सण साजरा करण्याचे अहोभाग्य लाभले. महदाईसाने एल्हाईसाला जालना येथे सर्वज्ञांना भाऊबीज करण्यासाठी सांगितलेले होते. परब्रह्म परमेश्वर अवताराने श्री दत्तात्रय प्रभू, श्री चक्रपाणी प्रभू व श्री गोविंद प्रभू अवतार यांच्याविषयी माहिती महदाईसाला वेळोप्रसंगी दिलेली होती व श्री चक्रधर स्वामींचा अवतार कसा झाला हे सुद्धा स्वामींनी महदाईसाला प्रकट केलेले होते. स्वामींच्या एकांकातील लीळा आणि ओरंगल विंध्याचल प्रदेश या ठिकाणाच्या लीळासुद्धा प्रसंगानुसार महदाईसाला स्वामींनी निरूपण केलेल्या होत्या. विधात्याने अशा भक्ताची श्रमनिवृत्ती करावी. श्री क्षेत्र वाघळी येथे दादोस व महदाईसा मनोनिग्रह करतात की सर्वज्ञांचे चरणोदक तेच आमचे पाणी, सर्वज्ञांचा प्रसाद तेच अन्न, म्हणून देवाला कनासीला भक्ताची वाट पाहावी लागते. उमाईसा व महादाईसा यांना भिक्षा करून येत असताना पाहून आलिय ग यथीची या कामधेनू असे म्हणणारे सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी. अशा या भाग्यवान भक्ताला पहिल्याच भेटीत पंचपर्वापैकी एक पर्व म्हणजे दवना पर्व श्रीचरणी करायला भेटले. परमेश्वराचे सुंदर श्रीमुख पाहून वेधणारी अतिशय श्रद्धावान भाऊक भक्त, ज्या भक्ताचे परमेश्वराने सर्पदंशापासून रक्षण केले, जी गोसावीची बापू, गोसावीची भाऊ, गोसावीची साजनी गोत. मराठी भाषेतील आद्य कवयित्री महदंबेचे ढवळे या वाङ्मय प्रकाराच्या जनक, महानुभाव पंथीयावर अनंत उपकार असलेली जिज्ञासू पूजनीय तपस्विनी म्हणजेच तपस्विनी महादाईसा. महादाईसा म्हणजे म्हातारी जिज्ञासक, म्हातारी चर्चक. म्हातारी येत काही पुसतची असे, अशी स्वामी श्री चक्रधर रायांनी तिची प्रशंसा केलेली होती. केशोबासांनी आपल्या रत्नमाला स्तोत्रम या संस्कृत काव्यात महादाईसाचे महदंबा असे पुढे नामकरण केले. जिज्ञासक परमेश्वर भक्त स्वामींच्या वियोगात गंगा तीरावर गोविंद गोविंद म्हणत राहू अशी म्हणणारी भक्त जेव्हा आचार्य मूर्छित होऊन भानखेडीच्या जंगलात पडलेले होते, तेव्हा त्यांना पाठकुळीवर उचलून घेऊन येणारी धाडस मर्द तपस्विनी बहीण, जिने पंथावर अनंत उपकार केलेले आहेत. आचार्य आपल्या गुरुकुळाबरोबरच रुपायेची म्हणजेच महादाईसाची शपथ घेत होते. एकदा नागदेवाचार्यांच्या पायात केस्तूड निघाला, तेव्हा महदाईसाने प्रसादाचे वस्त्र फाडून पान कापड करून तो त्यांच्या पायाला बांधला आणि प्रसादाचे वस्त्र कसे फाडलेस असे त्यांनी विचारले असता, नागदेया प्रसादे प्रसाद बांधी जताये असे म्हणून कृष्ण द्रौपदींच्या बंधू भगिनींच्या प्रेमाची आठवण करून देतात. म्हातारी माझे या धर्माशी रक्षण गा अशी स्तुती आचार्य त्यांची करतात. अशा या भाग्यवान जिज्ञासू तपस्विनी आईचे जीवनचरित्र आज आपण या व्हिडिओमध्ये श्रवण करणार आहोत. महादाईसांचा परिचय. त्यांचे मूळ नाव आहे रुपाईसा. सर्वज्ञांनी त्यांचे प्रसादिक नाव महदाईसा असे ठेवलेले आहे. त्यांच्या वडिलांचे नाव वायनायक, कामाईसा या त्यांच्या आई होत्या. त्यांचा भाऊ म्हणजे आपलो. त्यांचा जीवन कालावधी तो म्हणजे इसवी सन 1238 ते 1308 हा होय.
त्यांना सर्वजण भटमार्गात औसा म्हणजेच आई म्हणत होते. बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील पुरी हे त्यांचे गाव. सध्या या गावाला पांढरी असे म्हणतात. या लहानशा चिमुकल्या खेड्यात वाय नायक नावांचे सुविचारी ब्राह्मण राहत होते. त्यांच्या पत्नीचे नाव कामाईसा. या दाम्पत्याला महदाईसा, सावित्री, गायत्री, मदळसा, म्हाळसा, जखाईसा, वेलाईसा अशा 7 मुली आणि आपलू नावाचा एक मुलगा होता. वाय नायकाला एक बंधू होता. त्यांचे नाव माधव भट्ट. माधव भट्टाला सारंगपाणी, नागदेव, वैजोबा व उमाईसा अशी 4 अपत्ये होती. म्हणजे महादाईसा ही नागदेवाचार्यांची चुलत बहीण होती. या कुटुंबापैकी माधव भट हे कालवश झाले होते. वाय नायकांची महादाईसा व माधव भटांची उमाईसा या बालवयातच विधवा झाल्या होत्या. महदाईसाला बालवैधव्य प्राप्त झाल्याने ती आपली चुलती नागदेवांची आई आबाईसा यांच्याजवळ रामसगावला येऊन राहत होती. तिला वाटले संसाराची राख रांगोळी झाली, पण जीवात्म्याची होऊ नये म्हणून तिने आत्म्याचे सार्थक व्हावे म्हणून पुराण कथा श्रवण, भगवत चिंतन, व्रत, उपवास आदी पारमार्थिक कार्यास तिने स्वतः वाहून घेतले. वेदाला बोधाला अनुसरण घडून सेवादास्य करवून पुन्हा संबंधा देण्यासाठी योग्य करणारे आमचे सर्वज्ञ. महादाईसा यांच्या वेधाला कारण ते म्हणजे रामदेव उर्फ दादोस. एकदा रामदेव उर्फ दादोस यांची महादाईसांना गाठ पडली, तेव्हा महादाईसाने त्यांना गुरु करून घेतलं. या दादोसांच्या सहवासामुळेच श्री चक्रधर स्वामींचे प्रथम दर्शन त्यांना सिन्नर या स्थानाला झालेले आहे. त्यांनी त्या दर्शनापासून तिला कधी न मिळणारा परमार्थाचा लाभ प्राप्त झाला. सिन्नरनंतर महादाईसाला स्वामींची भेट बीड, पाटोदा, कणासी, करंजखेड, जालना, जोगेश्वरी, डोमेग्राम, पैठण, बेलापूर या ठिकाणी झाली. यावरून महादाईसा स्वामींच्या दर्शनाला जात होती. त्यांच्या सन्निधानात 2-4 दिवस राहून परत त्या काही कामाचे निमित्त करून गावी येत होत्या. महादाईसाने पारमार्थिक कार्याकडे अधिक लक्ष लागलेले पाहून स्वामी तिला आपल्या सान्निध्यात राहण्याचा आग्रह करीत असत, पण ती टाळाटाळ करीत असे. तिला वाटे हे कोणीतरी संत महात्मे पुरुष आहेत, त्यांच्याजवळ राहून आपणास काय लाभ, त्यापेक्षा तीर्थक्षेत्राला जावे, तेथे जाऊन पुण्य जोडावे, आत्म्याची उन्नती करून घ्यावी. भडगावला असताना तिने मानवधर्म आणि सभ्यता म्हणून स्वामींची वस्त्रपूजा करून त्यांना उपहार केला, कारण हे ईश्वरी पुरुष आहेत अशी तिची त्यावेळेस श्रद्धा नव्हती. म्हणूनच स्वामींच्या सन्निध्यात असताना भडगावहून द्वारकेला व डोमेग्रामवरून वाराणसीला त्या गेल्या होत्या. रामदेव उर्फ दादोसला वाटे ही आपली शिष्या स्वामींजवळ राहू नये. ज्याप्रमाणे नागदेव आपल्या हातातून सुटला व स्वामींच्या प्रभाव क्षेत्रात विलीन झाला, तसे महादाईसांच्या बाबतीत होता कामा नये म्हणून ते महादाईसाला स्वामींच्या उलट उपदेश करीत असत. बळच ते महादाईसाला तीर्थक्षेत्राला घेऊन जात असत. वाराणसीला जाताना स्वामींनी त्यांना विरोध केले. तीर्थक्षेत्र हे मोचक नाही, सन्निधान हे मोचक आहे असा सदुपदेश केला. तरी देखील ती दादोस यांच्याबरोबर गेलीच. परंतु जाताना स्वामींनी महादाईसाला जे विधिकर्म करावयास सांगितले होते ते तिने यथायोग्य पार पाडले. वाराणसीतील अन्नदानाचे विधिकार्यामुळे
तिच्या जीवात एक महत्त्वकार्य घडून आले. तेथील या पुण्यकर्मामुळे तिच्या ठिकाणी असलेले असंत कर्म धुवून निघाले आणि तिचे जीवन उजळले. तिला कर्मठ कर्म करण्याचा वीट आला. ते करणे व्यर्थ वाटू लागले. गेल्यानंतर उदकासारखी उदके, पाषाणासारखे पाषाण, झाडासारखे झाडे, माणूस यांचा प्रत्यय येऊन तिला मोठे दुःख झाले आणि तिने तेथेच जाती गोतांना आणि रामदेव दादोसांना तिलांजली दिली आणि ती सर्व भावाने स्वामी श्री चक्रधररायांच्या सन्निधानी राहू लागली. महादाईसांच्या बोधाला कारण ते म्हणजे सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी. दादोसांचा संग विकारजनक आहे. त्यांच्या संगतीपासून आपणास पुण्यलाभ घडत नाही अशी तिला प्रतीती आली. म्हणून तिने दादोसचा व इतर नातेवाईकांचा त्याग करण्याचा वाराणसीतच निश्चय केला व परत आल्यावर पैठण येथे स्वामींच्या सन्निधानात त्या राहू लागल्या. स्वामीबद्दल श्रद्धा उत्पन्न झाली. स्वामीबद्दल जो परकाभाव होता तो जाऊन माय लेकाप्रमाणे आप्तभाव तिच्या ठिकाणी निर्माण झाला आणि ती स्वामींच्या आज्ञेप्रमाणे वर्तन करू लागली. दादोसच्या हातातील हा हुकमी पत्ताही निसटला. महादाईसाच्या पूर्वाश्रमातील नाव रुपाईसा होते. महदाईसा हे नाव तिच्या पणजीवरून प्रसादिक नाव महदाईसा असे स्वामींनी तिला दिलेले आहे. तिची पणजी भविष्य सांगत होती. तिने अनेक विद्वानांना वादात जिंकले होते. महदाईसाला स्वामींचे सन्निधान फारसे लाभले नाही, परंतु जेवढे सन्निधान लाभले तेवढ्या थोड्याच कालावधीत तिने स्वामीला सतत प्रश्न विचारून विपुल ज्ञान मिळवले होते. ब्रह्मानुभूती, आत्मज्ञान, कुलधर्म अशा अनेक गहन प्रश्नावर स्वामींनी महादाईसाशी अनेक वेळा चर्चा केलेली होती. महादाईसा ह्या स्वामी रायांना प्रसंगानुसार काही ना काही प्रश्न विचारतच असायच्या व सर्वज्ञ श्री स्वामी पण त्यांची उत्तरे देत असत. स्वामींच्या पूर्वायुष्यातील अनेक हकीकती महादाईसाने जाणून घेतलेल्या होत्या आणि त्यामुळे पंथीयांना आपल्या पंचकृष्ण अवतारांच्या अनेक लीळांची अधिकृत माहिती मिळालेली आहे. महादाईसाच्या जिज्ञासू आणि साक्षेपी वृत्तीने सर्वज्ञ श्री स्वामी पण आपले अंतकरण तिच्यापुढे उघडे करीत असत. यात सर्वज्ञांचा महादाईसावरील विश्वास जसा व्यक्त होतो त्याचप्रमाणे तिचा अधिकारही ध्यानात येतो. पंडित माहीम भटांनी संपादित केलेले लीळा चरित्र एकांक नंतरच्या विस्तृत लीळांची माहिती देते. प्रस्तुत तत्पूर्वीच्या काळात सर्वज्ञ श्री स्वामी हे एकांकिक परिभ्रमण करीत होते. त्या काळातील लीळांची माहिती सांगणारी व्यक्ती अस्तित्वात नव्हती. त्यामुळे स्वतःहून स्वामी काही सांगतील तर ते शक्य नव्हते. परंतु स्वगौरव आणि आत्मनिवेदनाचा भाग स्वामी रायांना आवडण्यासारखा नव्हता. अशा स्थितीत प्रसंगानुसार महादाईसाने त्यांच्याकडून काही लीळा मिळवलेल्या होत्या. तथापि मिळवलेल्या माहितीमुळे स्वामी रायांचे पूर्वायुष्य समजण्यास फार मदत होते. यात तीळ मात्र शंका नाही. आणि म्हणूनच महादाईसासारखा चर्चक स्त्रीचा स्वतः सर्वज्ञ श्री चक्रधर रायांनी गौरव केला. म्हणूनच आज आपणास स्वामींचे तत्वज्ञान पाहावयास मिळते. त्यापैकी निम्मा भाग या माऊलींच्या प्रश्नावरूनच स्वामींच्या मुखातून बाहेर पडलेला आहे. महादाईसांची बुद्धी कुशाग्र होती, चिकित्सक होती. तसेच तिच्या अंगी एक प्रकारची नम्रता होती. त्यामुळे तिचे म्लान झालेले जीवन स्वामींच्या परावाणीने सन्निधानाने उजळून निघालेले, धुवून निघालेले, निर्मळ झालेले आहे. महादाईसाला परमेश्वरी मार्गाचा बोध झाल्यावर ती रुद्धपुरास गेली. तिथे श्री गोविंद प्रभूंच्या सन्निधानात राहिली आणि त्यांच्या सेवादास्याचा लाभ घेतला. श्री गोविंद प्रभू ज्या वाटेने जात होते
त्या ती वाटा झाडायची, त्यानंतर सडा घालायची, चौक रंग मालिका भरायची. त्यांच्या सहवासात ती हसते, रुसते, रागावते, त्यांना न्हाऊ माखू घालते, त्यांच्या आवडीचे पदार्थ करून त्यांना घालते. जणू फार दिवसांनी माहेरी आलेली ती एक मुलगी होती. बाप लेकींच्या नात्याचे या दोघांचे वर्तन मनाला सुखावते. महादायसांचे अनुसरण. पुढे स्वामी बेलापूर येथे असताना महादायसाने स्वतः संन्यास घेण्याची इच्छा व्यक्त केली. मग स्वामींनी तिला संन्यास दिला. सर्वज्ञांच्या ठिकाणी माऊंदे करण्याची त्यांची इच्छा होती, पण ती इच्छा अपुरीच राहिली. बेलापूरला स्वामींचे वास्तव्य असताना सर्वज्ञांना बऱ्याच दिवसापासून स्नान नव्हते. ज्याप्रमाणे बाईसा सर्वज्ञांना स्नान घालत होत्या, त्याचप्रमाणे मी पण सर्वज्ञांच्या ठाई स्नान घालीन अशी महादायीसांनी सर्वज्ञांना विनंती केली व त्या विनंतीचा स्वामींनी स्वीकार केला. तेव्हा महादायीसाने यथोचित स्वामींना स्नान घातले, पूजावसर केला. स्वामी उत्तरेकडे जाण्यास निघाले तेव्हा त्यांनी महादायीसाला नागदेवचार्यांच्या सांभाळी घातले. स्वामींच्या प्रयाणानंतर नागदेवचार्यांना स्वामीचा वियोग सहन न झाल्याने भानखेडीच्या डोंगरात मूर्छित अवस्थेत पडले होते. त्यावेळी सुद्धा याच महादायीसाने आचार्यांचा शोध घेण्यासाठी रानोराणी, वनोवनी, डोंगरे, कडेकपाटी, दरी, घाट, वाळवंटे शोधले, पण आचार्य कुठेच भेटले नाहीत. तेव्हा निराश होऊन श्री प्रभूंना भेटून विचारतात. तेव्हा प्रभू बाबा आओ मेली जाय म्हणे, भानुखेडीच्या डोंगरी आहे म्हणे. तेव्हा भानखेडीला जाऊन मूर्छित झालेल्या नागदेवाला शोधतात. तेथील गुराख्यांना विचारतात. तेव्हा ते सांगतात की तेथे एक पडला होता. आम्ही त्यांच्या तोंडी कुरंधने पिळत होतो, पण ते उठले नाहीत. त्यांना जाऊन उठवतात. त्यांच्या अर्धांगाला वाळवी लागलेली होती. त्यांचे ओळंबे झाडले. त्यांना शुद्धी नसते. त्यांना कोंगते पांघरले. मग गावात जाऊन दूध घेऊन आल्या. बोळा करून भटोबासांना पाजिले. तेव्हा कुठे भटोबास शुद्धीवर आले. त्यांना आपल्या पाटकुळीवर बसून तिने गावात आणले. महदंबा त्यांना श्री गोविंद प्रभूकडे चालण्याचा आग्रह करतात. तेव्हा नागदेव म्हणतात, माझा देवो तो श्री चक्रधरू ओ. तेव्हा महदायीसा म्हणाली, नागदेवा तू ते गोसावी श्री प्रभूसी निरोविले असे की, आणि मज तुझं निरोविले असे की. आणि मग तेथून हळूहळू ती दोघेही रिद्धपुराकडे निघाली. रस्त्याने येताना वाटेत त्यांना लोक भेटतात. तेव्हा ते म्हणायचे, चक्रधर द्यावो म्हणून हाती भिक्षा मागे. तेव्हा महदायसा म्हणे, बा देवे विन वेडा पिसा झाला बा. अशा रीतीने आचार्यांचा शोध घेऊन महादायीसा त्यांना घेऊन रिद्धपुराशी आल्या. इथून पुढे आचार्य हे श्री प्रभू बाबांच्या सन्निधानात 14 वर्ष राहिले. आमच्यासाठी आज जे काही मिळाले त्यासाठी हे महादायीसांच्या जीवनातील महत्त्वाचे कार्य होय. पंथावर या माऊलीने फार उपकार केलेले आहेत. म्हणून आचार्य भटोबास स्वतः महादायीसांची शपथ घालत असत. रत्नमाला करते केशोबासांनी एकदा आचार्यांना तुम्ही रुपेची आणि पाश्चात्य गुरुकुळाची आणा का वाहता असा प्रश्न विचारला. तेव्हा आचार्य नागदेवांनी सांगितले, रुपया भानखेडाहुनी आणिले, कडिये खांदिये घेऊन श्री प्रभूचे या दर्शना नेले, नेसविले पांगुरविले, येसने सायास केले, ये ते गोसावी मज निरोविले, म्हणून मी रुपेचिया आणवाये. हे ऐकून केशोबासांचे समाधान झाले. महदायीसा सुज्ञ व सुसंस्कृत होती. श्री प्रभूबाबांच्या आशीर्वादाने तिला स्फूर्ती झाली व काव्यही त्यांना करता येत होते. मंडळी,
आता आपण त्यांचे कार्य पाहूया. गर्भकांड ओव्या, मातृकी रुक्मिणी स्वयंवर, विवाह वर्णन करणारे महदंबेचे ढवळे या नावाचे काव्य तिने रचले. शीघ्र व उत्स्फूर्त कवित्व हे महदंबेचे वैशिष्ट्य. ढवळे पूर्वार्ध 1287 पूर्वी रचले गेले. पूर्वार्धात एकूण 83 ढवळे आहेत. उत्तरार्ध ढवळे श्री माहिमभट व श्री लक्ष्मींद्र भट यांनी रचलेले आहे. यात एकूण 63 ढवळे आहेत. मातृकी रुक्मिणी स्वयंवरात एकूण 110 ओव्या आहेत. महदायीसेच्या या सुमधुर काव्य श्रवणाने श्री गोविंद प्रभूही तन्मय झालेले होते. ते तहान भूक जणू विसरून गेले होते. आपण रुक्मिणीच्या राऊळी जेवलो असे त्यांनी सांगितलेले आहे. महदायीसेच्या ठिकाणी काव्यशक्ती मूळचीच होती. एके दिवशी सहज कोण्या निमित्ताने तिने पुढील ओव्या गायल्या. नागदेवाचिया खांद्यावरी करू, राजा चक्रधरू बिजे करी. नागदेवांचिया खांद्यावरी करू, राजा चक्रधरू बिजे करी. सेला नेसला मालगंठी, माह्या आला भेटी प्रभूचिये. सोने सळा सेला नेसला मालगंठी, माह्या आला भेटी प्रभूचिये. या 2 ओव्यात नागदेवांच्या खांद्यावर हात ठेवून जाणाऱ्या स्वामीरायांचे आणि माहिमभटाच्या श्री गोविंद प्रभूकडील आगमनाचे स्मरण आहे. श्री नागदेवचार्यांनी ह्या ओव्या ऐकल्या आणि म्हटले, नाथाची नाथवाणी आणि रूपेची सिद्धवाणी. म्हणूनच मराठी भाषेतील पहिली आद्य कवयित्री असण्याचा बहुमान देखील पूज्यनीय तपस्विनी महादायीसांच्या नावांनाच जातो. श्री गोविंद प्रभूंच्या सन्निध्यात असताना महादायीसांनी त्यांची उत्तम प्रकारे सेवा केली. निर्गुण निराकार परमेश्वराला महादायीसांनी वडे, अमृत फळे यांचा उपहार केला. प्रभूंनीही तो स्वीकार केला. यातून महादायीसेची स्वामींच्या ठायी असलेली परमनिष्ठा व भक्तिभाव प्रकट होतो. एकदा महादायीसाने अत्यंत भक्तिभावाने स्वामींना एक वस्त्र अर्पण केले होते. ते प्रेमपूर्वक स्वीकारून स्वामी म्हणाले, हे वस्त्र आन लेख लाहे यासी कम्हुनी मोल करू नेने. त्यांच्यानंतर ती आचार्यांच्या सन्निधानात असताना तिचे गुरुकुलातील सर्वांवर फार बायकांनी लक्ष असे. तिची शिस्त फार कडक होती. सामान्यापासून ते थोरापर्यंत कोणाचे चुकल्यास किंवा धर्माचरणात टाळाटाळ केल्यास ती त्यांना शासन करण्यात भीत नसे. आचार्यांचेही कोठे चुकत असेल तर त्यांच्याशी भीड न ठेवता ती त्यांना सांगत असे. एकदा नागदेवचार्यांनी नागवेलीचे पाने खाण्यासाठी हातात धरली होती. हे पाहून महादायीसांनी ती हिसकावून घेतली. महादायीसा कोणालाही निष्कारण झोप घेऊ देत नसे. आपण स्वतः नियमात राहून इतरांनाही नियमातून वागण्याची तिने व्यवस्था ठेवली होती. अशी ही तपस्विनी माता नवगावी असताना महादायीसाचे देहावसान झाले. एके दिवशी तिला खांडूक निमित्ते अशक्ती उपन्नली. ते ऐकून निंबाहून श्री नागदेवाचार्य तिच्या भेटीला आले. ते काही उपाययोजना करीत होते. तेव्हा महादायीसा म्हणाली, नको गा नागदेया, मी वाचेना. भटोबासांनी विचारले, रूपे देवो आठवतो? तेव्हा म्हणाली, हो नागदेया, आठवतो. भटोबासांनी म्हटले, कैसा आठवतो आई? तेव्हा महादायीसा म्हणाली, श्री मुकुटावरी फुटा, गोसावी वारी तुरुंग घडवीत असती, असे म्हणून बेलापूरची लीळा क्रीडा तिने भटोबासांशी सांगितली. यावर भटोबास म्हणाले, रूपे देहपर्यंत उचित स्मरण न चुकसीची. पहिलेया दिसापासोनी शेवटील दिसपर्यंत देवो तो तुवाची आठविला.
आणि भटोबासांशी दुःख उपन्नले. यानंतर महादायसाचे देहावसान झाले. तिचा नवगावीज निक्षेप केला गेला. या प्रसंगी भटोबास म्हणाले, म्हातारी धर्मरक्षक प्रतिरक्षक सुहृदत्वे दुःख निर्वेदू. भटोबासांच्या या उद्गारात तिच्याविषयीच्या सर्व भावना एकवटल्या आहेत. ध्यानी मनी स्वप्नी स्वामी श्री चक्रधर रायांचे चिंतन महादायसाकडून सतत होत असत. स्वामी श्री चक्रधर देवा व्यतिरिक्त इतर देवतांच्या पूजा अर्थातच तिला मान्य नव्हती. श्री चक्रधर असा शब्द तिच्या कानावर पडला तरी तिला मोठे सुख होत असे. महादायसा व औसा भिक्षेकरिता गेल्या होत्या. त्यांना पाहताच वाटेत एका मुलाने श्री चक्रधरू असे म्हटले. ते ऐकताच महादायसाला फार मोठा आनंद झाला. तिने त्या बाळाला झाडून पुसून कडेवर घेतले आणि आलिंगिले. तिचे हे कृत्य पाहून औसेला आश्चर्य वाटले. तिने महादायसांना विचारले, अगं आई, हे काय? तेव्हा महादायसा म्हणाली, सृष्टीमध्ये देवो दुर्लभ का देवा ते आठवी तो दुर्लभ. त्या मुलाला खाली ठेवून मग तिने भिक्षा मागितली. गोमतीये तिरी निळया गडुरा राजेया गुजरा कृष्णराया निळा गुढरू राजा गुजरू माणिकी मंडपी श्री चक्रधरू गोमटे मांजिटे आरवकुंडीचे राजेया डोंडीचे चक्रधरा गोरे अंगबाहिया डबरिया चंदने श्री चक्रधरा झने दिडे होय. बापू म्हणे की भाईया माझेया साजनी गोततो साजनीचाही यावो. अशा या भाग्यवान भक्ताला परमेश्वराने 12 वर्षानंतर भेट देण्याचे आश्वासन दिले. अशा या आद्य मराठी कवयित्री जिज्ञासू विधात्याकडून श्रमनिवृत्ती करण्याचे भाग्य ज्यांना लाभले, नागदेवचार्यांना भानखेडीहून मूर्छित अवस्थेतून वाचवून महानुभाव पंथीयावर अनंत उपकार केलेली पंथाची माय माऊली पूजनीय तपस्विनी महादायीसाला कोटी कोटी दंडवत प्रणाम. मंडळी, हे होते तपस्विनी महादायीसा यांचे जीवनचरित्र. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडलेला असेल तर प्लीज या व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ आपल्या सर्व पंथीय अच्युत गोत्रीय परिवारामध्ये शेअर करायला विसरू नका. भेटत जाऊ आपण अशाच पुढील नवीन उपक्रमात. तोपर्यंत तुम्हा सर्वांना राम फाजकेचा सादर दंडवत प्रणाम. आणि मंडळी, कॉमेंट सेक्शनमध्ये दंडवत प्रणाम लिहायला विसरू नका. दंडवत प्रणाम, दंडवत प्रणाम, दंडवत प्रणाम.